एकदा मग मी लय बघितलं आणि मग माझ्या आईला वाचवण्यासाठी माझ्यातलं लिकरू बाहेर आलं आणि मी आणि आईनं मिळून बापाच्या कॉपीमध्ये विष टाकलं आणि बापाला मारून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या. तुम्ही फव खा. ए ब्रा, ओ बोला की साई. तो आतला टेबल बघ जा. त्यांची दोन्ही ऑर्डर पटकन चल. दिलेली आहे ती. चालू द्या साहेब. हां तर साहेब आपली महाबळेश्वरला गाडी पोचलेली आहे. सगळे गाडीतनं निघालेले आहेत. आता मार्केटमध्ये शॉपिंग करतायत आणि मज्जेत आहेत सगळे. 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या मग? 3 बॉड्या नाही पुरलेल्या सर. आपण आता एक मारलाय 3 बॉड्या कशा काय पुरल्या? मला नाही माहिती सर. हे जे बोललेला जर तो खरं असेल तर त्यांनी आता खरं जेलमध्ये असलं पाहिजे. ती सोडावं, ती महत्वाचं नाही. ते महत्वाचं आहे. ते कसं महत्वाचं नाही सर? तुम्ही लेखक आहे ना? हा मी लेखक आहे. डोकं लावा की जरा. काय जर एक माणूस मेलाय 3 बॉड्या कशा पुरल्या? सर मी माझ्या ह्याचा लेखक आहे सर. मला ते नाही माहिती सर. खरंच नाही माहिती सर. अरे तुमचं कळलं की हो, तुमचं काय होणार आहे? महाबळेश्वरला पिकनिक सॉंग होणार आहे सर. कळलं हो तुमचं. महाबळेश्वरला पिकनिक सॉंग होणार काय? घरातली सगळी गेले ती हातात हात घेऊन नाचणार, दमणार, गाडी पकडून घरी जाणार. काय वेगळं आहे तेव्हा? सर वेगळं आहे सर. 3 बॉड्या कोणाच्या पुरल्या? सर नाही माहिती सर. मला खरंच नाही माहिती सर. एक माणूस मेलाय 3. काय होतंय माहितीये का? ही येतंय सांगून जातंय, माझ्या डोक्यात भोंगा लागलाय, पांजाळल्या झालंय मला. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्यानं कसं एका ह्याच्यात सांगून टाकलं का नाही हा. जीव मोकळा होईल. हो अर्धवट सांगते ती. येते का लक्षात तुमच्या? तर मग जाऊ द्या ना त्याला. जो अर्धवट सांगतोय त्याच्याकडे का लक्ष देत आहे? ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे त्याच्याकडे लक्ष द्या ना सर. असंच होतं सर. जे अर्धवट सांगतायत ना त्याच्या मागे जग चाललंय. ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे तो कोणाला नको आहे सर. सर प्लीज सर, प्लीज एकदा माझी गोष्ट तर ऐकून घ्या ना सर. प्लीज सर. सर हा हां सर का कुठपर्यंत ऐकलंय तुम्ही? हे ह्याचे ते पाकातला हलवा. पाकातला गुलाबजाम. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा कळस उभारायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत लग्नाचा शॉट या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया. सर्वप्रथम या सिनेमाचे निर्माते अभिषेक सर, संगीत दिग्दर्शिका योगिता कोळी, सोशल मीडिया स्टार चोंगी अर्थात मंगेश सुनील, संगीत दिग्दर्शक प्रवीण कोळी, छायाचित्रकार राजेश नडोणे सर आणि लग्नाचा शॉट या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षय गोरे. आणि त्याचबरोबर आपल्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रभाकर मोरे यांची देखील या चित्रपटात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि या सिनेमाची नायिका आहे आपल्या सगळ्यांची लाडकी पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे. मंडळी आता इथे एका ऑपरेशन मध्ये रंगणार आहे एकांकिकेची तालीम. चला बघूया त्याला पेशंट कशी दाद देतोय तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इब्लिस कलाकारांना. आई 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 इकडे दुखताय. इकडे तुम्ही नका करू. दाबताय तिकडेच दुखताय. हो कळत नाही का तुम्हाला? आई 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 अहो ते ऐका ना. हे तुमचे मुख्य डॉक्टर कधी येणार? मला खूप दुखतंय हो पोटात. अहो तुम्ही पडून राहा ना. ते येतील आता कोणत्याही क्षणी. तुम्ही पडून राहा. चला टेन्शन घेऊ नका. शांत राहा जरा. मला ना ते ऑपरेशन आहे ना माझं. हो अगदी अगदी. हरणीयाचं म्हणून. डॉक्टर प्रथमेश, एक्सक्यूज मी. डॉक्टर प्रथमेश. येस डॉक्टर मंदार. सगळं तुम्ही क्रॉस चेक केलंय का? येस येस ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्युटली तुम्ही बोलू नका. तुम्हाला माहिती आहे आपल्या डॉक्टर भोजनेंना सगळं जागच्या जागी लागतं. येस आय नो. ऐका ना मी दोघे एकमेकांना डॉक्टर आहात हे पटवून देण्यापेक्षा प्रेक्षकांना पटवून द्या की तुम्ही डॉक्टर आहात. सापाची कातडी आणि त्याची तस्करी करणारी टोळी पकडली तर दोघे असाल त्यात. या लेवलचे आहात. What a joke. You are
आर फनी गाय. अहो नाही नाही, मला ना हे झालंय गुले टेन्शन घेऊ नका. साधं हर्नियाचं ऑपरेशन आहे ते. तुम्ही पडून राहा. ओके सिस्टर प्रिया, येस डॉक्टर. सगळी तयारी झाली? ऑफकोर्स डॉक्टरांना लागतं सगळं तसं अरेंज करून ठेवलेलं आहे. सीझर्स आणि स्कॅल्पेल एका ट्रेमध्ये, मग गॉज, कॉटन आणि टॉवेल क्लिप्स एका ट्रेमध्ये, आणि स्कॅल्पेल त्या आधीच्या ट्रेमध्ये, आणि फोर्सेप्स वेगळ्या ट्रेमध्ये ठेवलेले आहेत. मी ते विचारतच नाहीये. नारळ, अगरबत्ती, फुलं ती आणली आहेत की नाही? पण ते माझ्याकडे नव्हतं ते. दत्तू. हा मॅडम, आणले सगळे आणले. फक्त ते 3D साठी बांबू सांगितले, ते येतील थोड्या वेळात. तिरडीसाठी कुठला बांबू? माझं ऑपरेशन आहे ना हरणियाचं. बांबू बिंबू पोचवतात की काय? हसू नका हो सारखं. अरे अहो, तुमच्या ऑपरेशन बद्दल आम्ही बोलतच नाहीये. ऍक्च्युली काय आहे, आमचं जे MH हॉस्पिटल आहे, आम्ही एंटर हॉस्पिटल एकांकिका स्पर्धा त्याच्यात भाग घेतलाय. एंटर का इंटर? इंटर बापरे, प्रेशर आहे ना, प्रेशर आहे. ऍक्च्युली काय हे काय, आम्ही ऑपरेशन ना अशी सहज करून टाकतो, पण त्या स्पर्धेत आम्ही पहिल्यांदा भाग घेतलाय. आम्ही पहिल्यांदा एकांकित काम करणार आहे, त्यामुळे प्रेशर आहे आणि एक्साइटमेंट पण आहे. चांगलं आहे. ऑल द बेस्ट. ऑल द थँक्यू बेस्ट. थँक्यू. हो. नाही पण असं काय टेन्शन घेण्यासारखं नाही, होईल सगळं. फक्त नाही तसं नाही. टेन्शन घेण्यासारखं असं कसं तुम्ही बोलता. टेन्शन का आलंय ते तुम्ही समजून घ्या. काय झालंय ना, पहिली तो गोष्ट, ज्या दिवशी ऑपरेशन असतं त्या दिवशी आम्ही काहीही इतर गोष्टी ठेवत नाही. पण नेमकं काय झालं, आज ऑपरेशन आहे, पण ह्याच्या आधी आम्हाला माहिती होतं की आज ऑपरेशन वगैरे काही नाही आहे. आणि आज आहे ना आमचा लास्टचा म्हणजे आमची लास्टची एकांकिका होती. अचानक आम्हाला कळलं की आमची पहिली एकांकिका आहे. म्हणजे तासाभरातच आम्हाला एकांकिकेला जायचं आहे. म्हणजे जे समोरचं हॉस्पिटल जे आहे, जे स्पर्धेत ज्यांनी भाग घेतलाय, त्यांनी सरांना आमच्या कन्व्हिन्स केलं. नाही ऐका, म्हणजे आमचे भोजने सर आहेत ना, त्यांना कन्व्हिन्स केलं की जरा आमची इमर्जन्सी आहे, तर तुम्ही जरा ॲडजस्ट करता का, तुम्ही पहिलं करता का, आम्ही 6वं करतो. आमच्या सरांना बघितलं तुम्ही ह्युमन बिंग, कोण? ह्युमन बिंग, ह्युमन बिंग. मग सर म्हणाले की ठीक आहे हरकत नाही, तुम्ही 6वी करा, आम्ही पहिली करतो, आणि तुम्ही तुमच्या ऑपरेशनचं टेन्शन घेऊ नका, आम्ही साफ करून निघू. एक मिनिट. मुळात माझ्या ऑपरेशनला हे साफ अशा आवाजच येतं कामा नाही. कळलं का? माझं आरामात करा, घाई करू नका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बॉयज. गुड मॉर्निंग. येस, अँड ऑफ कोर्स यू प्रिया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. ऑल सेट? येस डॉक्टर. गुड. यार, माझं ना पोटात दुखते. बसा तुम्ही. पोटात जास्त दुख. हा हे सगळं किरकोळ आहे माझ्यासाठी. होय? फर्स्ट ऑफ ऑल आय एम सॉरी. कशाबद्दल? मला यायला थोडा लेट झाला. अरे नाही, आता आलाय तर फक्त. नाही ते करतो मी, पण काय ना, मला कालपासून जरा टेन्शन आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नाही, त्यामुळे ना सकाळी ॲसिडिटी, लूज मोशन सगळं एकत्र झालं. शुगर पण कमी झाली माझी. सर एखाद्या डॉक्टरांना बोलवूया का पटकन? मीच आहे ना. सॉरी सर. शुगर कमी झाली, त्यामुळे विकनेस आला, आणि अजूनही हात थरथरत आहेत. पहिलीच वेळ ना माझी ऑपरेशनची. ऑपरेशन मी म्हटलं ना, हे किरकोळ आहे माझ्यासाठी. ऑपरेशनचं काय असतं ना, हरियाणा आहे ना, हरियाणा, त्याचं कसं बाहेर आलेलं असतं ना, त्याला फक्त करंगळीनं आत ढकलायचं, 2 बोटांनी शिवून घ्यायचं, 3 बोटांचं काम आहे. अहो पण तुम्ही हरियाणा बोटाने आत ढकलल्यावर माझा पंजाब दुसरीकडून बाहेर पडला. हरियाणा, पंजाब. मुळात ते हरियाणा नाहीये, हरणिया आहे. तुम्ही सगळे चुकीचं म्हणताय. बघितलं? एवढं सोपं नाही, आणि एवढं नाहीये ते. ऍक्च्युली प्रेशरमुळे असं होतंय ते. pressure. बरोबर आहे. काय मी पहिल्यांदाच म्हटलं मला ना मी पहिल्यांदाच ऍक्टिंग करतोय. या बरं म्हणजे मला डायलॉगचं टेन्शन नाही आहे. डायलॉग सगळे पाठ आहेत, बरं. पण अशी मुवमेंट घेऊन स्टेजवर आलो ना की डोळ्यासमोर भोळ येते. काय सांगताय? सगळं विसरायला होतं. नाही पण हरकत नाही, होईल. म्हणजे मी पण पहिल्यांदा काम केलं होतं. अच्छा. होईल, पण आता तुम्ही ते काही लक्षात घेऊ नका. फोकस पेशंटचे व्हायटल्स ओके? येस सर. उत्तम. एनेस्थेशिया दिला? नाही. प्रथमेश डॉक्टर? सर येस. उलट बोलताय हो. प्रथमेश डॉक्टर आणि सर यस असं म्हणताय. तर ते डॉक्टर प्रथमेश यस सर असं तर म्हणा. ते एकांकिकेचं प्रेशर आहे त्यामुळे. बरोबर आहे. प्रथमेश डॉक्टर. सर येस. लवकर करा. एनेस्थेशिया का नाही दिला? डॉक्टर प्राजक्ता कुठे आहेत? सर त्यांना आज बोलवलं नाही सर. व्हॉट? का? सर त्यांना काल आपण नाटकातून काढून टाकलं ना. अरे हो. वाक्यांपेक्षा जास्त टर्र हेच करायचं त्या. आणि तालमी दरम्यान आहे ना सतत ध्यान आणि टाळ्या, तेवढ्या नाही होत नाही ना. अहो पण त्या अनेस्थेशिस्ट आहेत ना. नाही. मग त्या पाहिजेत ना इकडे. माझं ऑपरेशन आहे नाही का, बोलवा त्यांना. होईल ना, पण तुमचं एनेस्थेशियाचं काम होईल ना. आपले डॉक्टर आरोही असतील ना. नाही आहेत सर.
वाय ते इंटर हॉस्पिटल सोलो सिंगिंग कॉम्पिटिशनला गेलेत सर. अच्छा 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 वा वा काय कमाल गातात त्या. त्यांचं ते फेमस गाणं कुठलं? पेरा 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 तर साखर भरला. इंटरेस्टिंग गाणं आहे ते. तेच गाणं गाणार आहेत का त्या? हो सर. चॅम्पियनशिप आपल्याकडेच आहे. अंबल मारून जिंकतात. अरे पण कळतंय का, तुम्ही हॉस्पिटल आहे ना, स्वतःची कामं सोडून विविध कला गुणदर्शन दाखवत फिरताय जगभर तुम्ही. ऐका ना. येस. काय आहे मला खूप दुखत आहे. अरे निकळते मला अॅनेस्थेशियाचं काय करायचं? सर 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 मी देऊ का? हॉस्पिटलला कोणी टीटीचं इंजेक्शन घ्यायला आलं की मीच ठोकतो. तो म्हणाला, ए बाळा ठोकायचं नाहीये, इंजेक्शन देतात. आणि टीटीचं इंजेक्शन आणि हे अनेस्थेशिया हे वेगळं आहे, हे हेवी आहे. थांबा जरा. हा दत्तू बळा दत्तू कम हिअर. ऐका ना, कम इयर म्हणून स्वतःच गेलात. तू अॅनेस्थेशिया देऊ शकशील? हो सर. यू आर कॉन्फिडंट? यस सर. पेशंटच्या जीवाची रिस्क आहे. ठोकतो सर. काय ठोकतो? अहो ऐका ना, नाही हा करणार हो, चेहरा बघाव त्याचा. हार्डवेअर मध्ये काम करणारा वाटतो. ए छोटू 3 बल्बला या लेवलचा आहे तो, बाकी काही नाही. संधी द्या सर. नाही, ऐका हे कोण स्टाफ गोळा केलं? मला ना खूप दुःख, मला सहन नाही. मिस्टर चौगुले मी तुम्हाला म्हटलं ना तुमचा प्रॉब्लेम आपण लगेच सॉल्व्ह करूया. आता मला सांगा, हे सगळे माझ्या बरोबर जे आहे ते शिकणार कधी? हो, बरोबर. त्यांनाही संधी मिळायला हवी ना. आता मी एक नामवंत सर्जन आहे, हो. पण मला ऍक्टिंगची संधी मिळाली ना. हो. रंगभूमीनं माझी रिस्क घेतली ना. अहो पण तुम्ही जर उद्या वाईट अभिनय केलात रंगभूमीवर, कोणी म्हणणार नाहीये. हा शिंकला ना तिकडे, माझा जीव जाईल इकडे. कळतंय का तुम्हाला? चौगुले सर, सर पे का फन मारने वाले मौत से नहीं डरते. ए, जा रे जा, घर मागे जा, चल. होईल. मला ना कुणाशी बोल, मला तुमच्यावर विश्वास आहे. मी रिलॅक्स करा. खूप दुखताय पोटाला यार. सर 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 अॅनेस्थेशिया रेडी आहे सर. सर बघा. हे रे, हे तू बघ, थोडं कमी करतो सर. तुझं तू बघ रे. सर बघा. तरी पण बघ. सर अजून थोडं कमी करतो सर. अरे कारण अरे आता संपेल तो काय, पडलेला चाटू आणि बेशुद्ध पडू. अरे एवढा कसा संपवतो? पुरणार नाही रे मला इथे. चौगुले. 5-1 मिनिटात उतरेल सगळं रे हे. चौगुले बसा, शांत व्हा, शांत. मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण तेव्हाची. क्या बात आहे. दत्तू अनेस्थेशिया क्षेत्रामध्ये तुझं पदार्पण झालेलं आहे. वा वा वा. थँक्यू. तुझा चेहरा बघितला तेव्हाच मला कळलं तू ठोकणार. असं कोण इंजेक्शन मारतं? असं मारलं त्यांनी, असं मारायला पाहिजे ना काय? पण होईल. तुम्ही काय काळजी करू नका. इथे काय जाणार. कडक व्हायला लागला. वाटतंय हो. काँग्रेट्स. एनेस्थेशिया वर्क करतोय. पटापट. पटकन ओटी मध्ये घ्या. ऑपरेशनची तयारी हो सर, मी तयारी करते ऑपरेशन. भोजने सर, प्लीज सर. येस. Sir, we have only 45 minutes to reach the one act play competition. If we do not reach, otherwise we will disqualify. And we will disqualify, then we have the route. डॉक्टर मंदार पाणी प्या. बरं दिलं. Thank you. बापरे. नाही. डॉक्टर मंदार. डॉक्टर प्रथमेश. हो स्ट्रेचर. होय हो, मी झोपतो. ओके. सावकाश पण करा. मंदार डॉक्टर बरोबर बोलतायत. हो, ही इज राईट. आपल्याकडे आता वेळ नाही आहे. आपल्याला लगेचच परफॉर्मन्सला जायचं ना. Yes, sir. म्हणजे आत्ता आपल्याला तालीम करणं गरजेचं आहे. हो सर. मला असं वाटतं आपण ऑपरेशनच्या आधी रिहर्सल करायला पाहिजे. नाही चालेल सर. लोकल अनेस्थेशिया दिलाय ऑलरेडी मला. ते तो देईल ना, दुसरं ठोकेल ना तो. अरे ठोकेल नाही. पेशंट म्हणून एक माणूस जेव्हा झोपतो. ए, पटकन. हे बघा, तुम्हाला कारणं द्यायची आहेत का? नाही सर. आपल्याला वेळ नाही मिळाला म्हणून प्रयोग फसला असं बोलणार आहोत का आपण? आपल्याला जिंकायचं ना. यावर्षी करंडक फक्त आणि फक्त आपण आणणार ना. वी कॅन डू इट. चिरीबिरी 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 चिरीबिरी. इकडून आले. इकडून आले. वरून आले. खालून आले. ए, माझे ऑलरेडी खालून वरून गेलेले आहे. काही करू. ऐका रे. अरे ये तो खाली झाकी है. सवारी अभी बाकी है. ये तो खाली झाकी है. सवारी अभी बाकी है. अरे काय चाललंय रे? अरे
अरे ऑपरेशन मध्ये जेव्हा आई, अरे ऐका ना. स्पर्धेचं वॉर सुरू जीवाचं रान करू आम्ही रान करू बक्षीस पोत्यात भरू पोत्यात भरू नावात आमच्या MJ नावात आमच्या MJ अरे शंख 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 कुठला शंख सर तुम्ही शंख वाजा ना ए मला साईनवेळी सांगू नका रे सर सर द्या ना घेतो 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 मी घेतो अरे नाही रे, कुठला शंख आहे? स्वागत स्वागत रंग देवता नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू MJ हॉस्पिटल सादर करीत आहोत हृदयस्पर्शी विनोदी एकांकिका डॉक्टर मारी त्याला कोण तारी अर्थात राजाला झाला चिकनगुनिया. अरे भिकारडा शीर्षक आहे रे. तिथे जजेसना लात मारताना हाकल. ऐका रे माझं. काय करताय काय तुम्ही सिंहासनावर बसलेले आहात कुठलं सिंहासन? अहो, इकडे राजाचं सिंहासन आहे. इकडे बसा. इथे बसा कार्टन रेडी. लाईट दिलाय लाईट दिलाय नको हे नको आहे. चल आबुराव बाबूराव काय झालं बाबूराव काय झालं बाबूराव सर ते मजा येत नाही फील येत नाही. अरे यार नाही सर ते बीट द्यायचो ना आपण आहे ना बीट आहे बघला हे घे बीट तू घे बीट नाही सर मी नाही देऊ शकत मी काम करतोय ना. अरे कुठलं पण काम करायला तयार पाहिजे आपण तसं नाही माझं ते कॅरेक्टर नाही सर. तुझं आहे प्रिय तू तुझी नाही माझं पण आहे ना सर कॅरेक्टर. तू पटकन ये. नाही सर सर लाईट देतो मी लाईट मग काय झालं सर एवढंच करत आहे नाही 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 सर नाही जमणार नाही मग आता कोण अजून आहे? मी मी खुणवलं की फक्त वाजवायचं नाही ए तू कर कप आत्ता बॅकस्टेजचं काम करशील तर उद्या लीड रोल मिळेल करणार ना नंतर येशील माझ्या मागणं मला काम पाहिजे आत्ता कर सुरुवात आत्ता कर अरे सुरुवात. नाही ना. मी खुणवलं की फक्त वाजवायचं बस चले हे वाजवा हे वाजवा धन धन तरक धन धन तरक असं केलं की वाजवा कोण दिलं की वाजवा. चलो एंट्री लाईट अरे नाही ना हे करायचं आहे. आबुराव काय झालं बाबूराव आबुराव आम्ही असं ऐकलंय की आपल्या राजाला चिकनगुनिया झालेला आहे. वय वय मी पण तसंच ऐकलंय म्हणजे राजा मरायला टिकलाय वय मंग अरे नट आहेत का पॉपकॉर्न आहेत ते उड्या मारतायत सारखे. असं नाही करत हो वाजवा ना, नाटक. त्यांनी खूण केली. दंतरक तुमची एंट्री एंट्री त्यांच्या एंट्रीला ना भांग पांग पांग भांग पांग 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 तसं वाजवा. एवढा वाजव वाजवा रेडी रेडी पांग 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 भांग. अरे कुठला राजा असा येतो कुठला राजा हा पाय आणि हा हात पाहिजे ना भाई तू पटत नाही. महाराजांचा विजय असो. कोणी सांगितलं राजा मृत्यू कोणी सांगितलं राजा मरायला हा बस कोणी सांगितलं राजा मरणाला ठेकलाय शत्रू सैन्याला आणि त्यांच्या राजाला काय करण्यासाठी गाफील ठेवण्यासाठी आम्हीच ही उडवली वावडी हा? वावडी आम्हीच ही वावडी उठवली बरोबर हा? बरोबर उठवली बरोबर उठवली बरोबर आहे. वावडी उठवली पण महाराज वावडी जरी असली तरी देखील ही बातमी कानावर पडल्याने आमच्या काळजाला काय बरं चरे पडले असतील. बेगम पुढे काय तुम्ही आमच्या आयुष्यात असाल तर आम्हाला कसलीच काळजी नाही. अरे आता आपण एका टीमचे म्हटल्यावर ते असणारच आहे पण आता मला वाक्य सांगा फक्त वाक्य सर वाक्यच आहे सर. तुम्ही आमच्या आयुष्यात असाल तर आम्हाला कसलीच काळजी नाही. हे माझं वाक्य हो हो कदाचित कधी ठरलं आहे. हे माझं वाक्य मला माहित नाही सर. अरे माहित नाही कसं 15 दिवस तालीम कशासाठी केली आपण तुम्हाला माझं दुसरं वाक्य लक्षात नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अरे तुम्ही पण होतात ना 15 दिवस आउट तुम्हाला माहिती भांबाक पंग पंग तू सॉरी असा होणार आहे का प्रयोग सॉरी असं होणार नाटक आपलं नाही हा?
काय वाक्य आहे माझं तुम्ही आमच्या आता आयुष्यात घेतो चल घेतो हां घेतो त्याच्या पुढचं चल असं नाही चालणार परत नाही चालणार हा हे हां चल पुढचं हां पुढचं तर बसा बसा हा ठीक आहे नाही नाही ते आता ते झालं आधीच सॉरी तुम्हाला खात्री आहे ना मला खात्री आहे फक्त चांगली मेहनत केली ना चांगला परिणाम मिळेल डायलॉग आहे सर माझा डायलॉग आहे तुझा डायलॉग तू घे ना माझ्याकडे कशाला बघते तू माझ्याकडे बघून बोली तर मला वाटतं मी माझा डायलॉग विसरलो यार त्या तुम्हालाच बोलणार कारण त्या तुम्हालाच बोलल्या नाही पाहिजे नाही तुम्ही महाराज आहात ना मी कधी बोललो मी बेगम आहे तू महाराज आहे असं काय नाही असं नाही रे तू तुझं वाक्य घे समोर बघून बोल तू मला कन्फ्युज नको करू तुम्हाला खात्री आहे ना हां मग पुढे कोणचं आहे तुमचं काय सर तुमचं महाराजाचं वाक्य आहे ना सर कुठलं सर तुमचं असं वाक्य आहे की शत्रू सैन्याविरुद्ध आम्ही हां केलेलं- बस शत्रू सैन्याविरुद्ध नाही पूर्ण वाक्य सांग शत्रू सैन्याविरुद्ध आम्ही आखलेला डावपेच हा आमच्याच अंगलट तर येणार नाही ना एवढं मोठं वाक्य आहे. वा, 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 मी. वा, वा, वा. एवढं वाक्य हां हे नाही यार असं 11th वर नका सांगू यार तुम्ही नाही सर असं नाही होत चालते हे मंदार नाही डॉक्टर मंदार येस सर अशी सवय येईल नाही सर हां नाही. नाही असं नाही होणार यार मला नका सांगू तुम्ही एवढं आहे सर तुमचंच वाक्य आहे सर नाही रे एक काम कर तुझं वाक्य हे पाठ आहे हां, तू घे चल सर पुढे मी हे अरे नाही ना घे ना तू एक वाक्य आज घेशील मला पुढे खूप वाक्य आहेत रे. आता हे वाक्य तू सांभाळ किती लक्षात ठेव मी पण हा ते कसे हां ते कसे हे घे तुम्ही नाही नाही हे माझं आहे हे माझं वाक्य आहे सर या यार तुझं वाक्य ते मला का सांगतेस तू एक मिनिट हां हां तुम्ही डॉक्टर आहात ना ही नर्स आहे ही हॉस्पिटलमध्ये आहे हां नाटक करताना तुम्ही महाराज आहात ही तुमची बेगम आहे जेव्हा बेगम डायलॉग म्हणते तेव्हा महाराज उत्तर देणार जेव्हा character आहे? ऐका ना जेव्हा नर्स बोलते तेव्हा डॉक्टर उत्तर देणार एवढा फरक आहे का भंपक तुमच्या आई बरोबर आहे बरोबर आहे सर हे कुठलं कॅरेक्टर आहे नाही ते हे कुठलं कॅरेक्टर आहे ते म्युझिशियन अरे माझं हे करा ना बाबा हे मला आम्हाला लगेच प्रयोगाला जायचं तुम्ही जरा अरे कॉपरेट हो, करा पण मला हे दुखताय ना मला प्लीज कॉपरेट करा चला पुढचं कोणाचं सर ते कसे झालं माझं बोलून झालं. मग पुढे सर तुमच्याच वाक्याच्या पुढे तुमचंच वाक्य आहे अरे मी एक पात्री प्रयोग करतोय का एकांकिका करतोय काय कळत नाही अरे काहीच बोलत नाहीयेस तू सगळं हेच बोलताय पात्री कुठला प्रयोग आहे तुझा? आता प्रेक्षक पण नाही सर मी प्रेक्षक पण गोंधळ घालू लागलेत बरोबर आहे. नाही शिस्तीत सर, होऊ सर, मी वाक्य सांगतो तुमचं वाक्य काय आम्ही मृत्यूशयावर आहोत तरी आम्हाला कोणाची भीती नाही अरे जो असेल त्यांनी समोर यावं अरे हे राज्य माझं आहे आणि माझंच राहणार याला काय अर्थ आहे यार एवढं वाक्य परत मी घेत बसू तर माझं कधी करणार पुढचं यार असं नाही होणार पण सर हे तुमचंच वाक्य आहे सर तुझं पाठ आहे हां सर तू घे सर असं नाही होऊ शकत सर तुम्ही मृत्यूशय्येवर आहात तो कसं- सर काल स्पर्धेत कोणी लॉजिक बघत नाही फक्त परफॉर्मन्स तू थांब तिथे. सर तुम्ही हे सगळं बोलून पुढे येता तलवार काढता आणि बोलता यलगार नाही हे नाही हे रे मी माझं नाही रे हे सर हे पहिल्या पानावरचं आहे सर नाही मला नाही जमणार हे तू घे आ? तू घे ना मी नाही तो नाही घेऊ शकत सर मला अरे मुवमेंट घ्यायला लागलो की मला विसरायला होतं तू घेशील मी कसं घेणार सर याच्या आधीच मी बोललोय ना वाक्य आम्ही मृत्यूशयावर आहोत. तू ये पटकन आहे पटकन आहे हां काय बोलायचं सांग यलगार एल्गार बोल दाखव एल्गा बस हे वाक्य तू बोलशील तो कसं घेणार? बोलल्यानंतर तलवार काढायची नाही, सर तो लाईट करतोय Lights ना नाही, sir, मी. चार जणांची एकांक आहे 1 2 3 4 तो नाहीये एकांकिकेत तू नाही नाही. काय अर्धा तू अरे यार एकांकित का नाही आला यार अरे यार हा? असं नाही करायला पाहिजे चल कर ना एक शब्द बोल एल्गार लगेच लाईट कर ना एवढं काय कठीण नाही ना ते अरे हे कुठलं नाटक बसवताय तुम्ही नाही, नाही होईल ना तू कर तू मी बघतो अरे हे चूक अरे असं नाही गेला पटकन चल ना हो, चला. एल्गार ब्लॅकआउट आत्ता लागलेली एनर्जी आहे ना तशीच लावायची फक्त ओके, कळलं? आत्ता ब्रेक घेऊ आपण आणि मग आत्ता जे चेंजेस सांगितलेत पटकन 15 मिनिटात मला रेडी पाहिजेत कारण लगेच आपला प्रयोग आहे म्हणजे तुमचे सगळे डायलॉग आम्ही पाठ करायचे सगळे पुढे मला खूप आहे ना हा कळलं चल आता आपण चहा पिऊन येऊ चल डॉक्टर म्हणतात एकदम मारू कळलं तुम्हाला चला, हलगर्जीपणा नको अजिबात हे गेले अरे हे असे कसे जाऊ शकतात पेशंटला सोडून जाऊ दे मी यूट्यूबवर बघतो आणि माझंच ऑपरेशन करतो दुसरा माझ्याकडे पर्याय नाही आहे आय, 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 आय.
हा 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 हाऊ टू ऑपरेट हर्निया. कट मारा. आईच्या गावात 3.5 मिनिटं जाहिरात. अरे कट मारा. एकदम तबला तोड परफॉर्मन्स. कसं एकदम बंपक पम पम पम. कडक घासून पुरे वाट लागली. येस प्रसादा. एक उत्तम सांघिक सादरीकरण होतं, उत्तम विषय होता आणि त्याचा एक वेगळा स्पीड होता, त्याच्यात एक वेगळी गंमत होती. मध्ये मध्ये तर तू जेव्हा ओंकार वाक्य विचारत होतास तेव्हा आम्हाला कळत नव्हतं की तू खरा विसरलायस का परफॉर्मन्समध्ये. इतकं नॅचरल. खरंच विसरला होतास. एकदा खरं एकदा खरं विसरला पण त्यांनी असं गुंडाळलं. अफलातून उत्तम सादरीकरण, फारच मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. हॅट्स ऑफ गाईज, मला यावं लागेल तिकडे. मंडळी, प्रेमवीर ओंकार राऊत यावेळी भेटायला आलेला आहे एका करोडपती मुलीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची श्रीमंती अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया दादरचा अमोल पलेकर, ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर यांना. हॅलो पीपल. हेलो हाय गाइस. हेलो सर. हाय. हेलो सोनाली मैम. प्रसाद सर हमारे दोस्त है शुभम देसाई, उन्होंने कहा है अगर इजाजत हो तो. शाद. नहीं, कैसा है कि मौसम बदल गए पर आदतें नहीं बदली, ख्वाहिशें खर्च हुई पर चाह नहीं बदली, ओहो. तुझे देखे बगैर त्योहार रास नहीं आते, हमने भगवान बदल कर देखे पर दुआ नहीं बदली. ये ऐसी दुआ है. दुआ एक ही है कि चांगली मुलगी मिळाली पाहिजे, छान सुशील सुंदर मुलगी मिळाली पाहिजे, तिच्याबरोबर माझं लग्न झालं पाहिजे, आम्ही आमच्या 2 BHK मध्ये राहू, मस्त आमची 2 जुळी मुलं असतील, एक मुलगा एक मुलगी, ज्यांची नावं आम्ही सोनी आणि मराठी ठेवू. दिस इज द परफेक्ट लाईफ, परफेक्ट पिक्चर. असा पाहिजे लग्नाचा शॉट. आणि हा लग्नाचा शॉट व्हायला पार्टनर परफेक्ट पाहिजे, बेस्ट पाहिजे. अमीरदा आज समोर कोण नाही, वाचलास रे? काय आहे? मला दिसत नाहीये, मला फक्त बेस्ट गोष्टी दिसतात. मीडियोकर गोष्टींकडे मी बघत नसतो. कारण की बेस्ट असायला प्रोसेस पाहिजे, पेशन्स पाहिजे. काय दुधाचं दही पटकन होतं, तूप बनायला वेळ लागतो. मी तो आहे, मी तूप बनवणार आहे. मी तूपकर आहे. आय एम दॅट गाय. आय एम खरंच म्हणजे कसं आहे, बेस्ट गोष्ट हवी असेल तर हे पाहिजे आपल्याला. आम्हाला माझी लव्ह स्टोरी पण बेस्ट करायची आहे. जस्ट लाईक हीर रांझा, लैला मजनू, रोमिओ जुलियट, ओंकार ऋत्विका. मी नाव घेतलं की काय चुकून. अब ठीक है, जबान पे नाम आ ही गया है तो कहानी बता ही देता हूँ. ऋत्विका नाव आहे. नाव जेवढं कठीण आहे तेवढंच ती मुलगी सोपी आहे. हा खरंच हे करोडोत एक आहे आणि करोडपती सुद्धा आहे. प्रसाद सर तुमचा मित्र, तुमचा भाऊ, तुमच्या नेक्स्ट फिल्म मधला लीड हिरो लग्न करून करोडपती होणार आहे. काही लोक जळतील इथे, म्हणतील स्किट संपल्यावर तर जाणारच आहे. वा वा वा. फॉर FYI मी आधीच्या एक्सपिरियन्सवरनं मी तिला आधीच विचारलं की लग्न करायचं असेल तरच भेटायला येईल. आणि ती काय म्हणाली, मी तुझ्यासारखाच मुलगा शोधत होते. अ बॉय लाईक मी. मागे बघ. गरिबांचा राहुल रॉय.
आला 67 अपचा लोगो आला. वर्ष नवे भीक जुनी. पॅटर्न काय तुमचा बदलत नाही. कशाला आलायस इथे? ऑर्डर घ्यायला ना. ऑर्डर घे. सर ऑर्डर नाही घ्यायला आलो सर. मग थांबा. तुमचा रेकॉर्डच आणलाय सर, इतिहास आणलाय मी. काय ते? 27 डेट केल्यात तुम्ही इथे, सगळ्या असफल आहेत. मित्रा, डेट नाही रे, प्रेम यशस्वी कर. हीच लाकेगिरी बंद करा आता. निघ इथून, मी आधीच सांगतोय तुला, कळलं ना? निघ इथून. मला ना या माणसाची काळजीच वाटते बाबा. ठीक आहे. कॅन्डी आणलाय गं बाई. किती वाट बघायची. हो ना. ओंकार. प्लीज माझ्या समोर येऊ नकोस. हे सौंदर्य बघायच्या आधी मला माझं मन एकवटून घेऊ दे. हाय 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 हाय. अरे यार, कितनी उम्र गुजर जाएंगी इस हुस्न को तराशते हुए, ए खुदा तूने मुझे एक ही जिंदगी क्यों दे दी. किती गोड दिसते. कळलं नाही ना तुला? राहू दे, कोई बात नाही. किती गोड आहेस तू. या थँक्यू या. ऋत्विका. इट्स ऋत्विका. मला माफ कर, ऋत्विका. या. मी तुला ऋत्वी म्हणू का? आता तू काही म्हण, मी तुझीच आहे ना. संपवूया ना आज. नको कॉमेडी, आज कॉमेडी नको, संपूया. बरं झालं फोन आला, सगळं सुटत होतं. जस्ट अ सेकंड ना. येस येस. हा हॅलो. व्हॉट यू मीन पार्किंग नाही आहे या? ए मग माझी फॉडी काय रस्त्यावर लावू काय मी? ओ प्लीज. ओ माय गॉड, लेट मी हँडल दिस, या. काय झालं? जस्ट अ सेकंड. मॅनेजर. 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 मॅनेजर वगैरे काय प्रकार आहे का इथे? ती अफवा सर इथे. मी वेटर आहे फक्त. मॅनेजर. आज हे आहेत. अच्छा अच्छा काय? मॅनेजर. यू आर नॉट मॅनेजर. नाही नाही नाही. हवे. ओके बाय या. देयर इज नो पार्किंग. बाय. भैया पार्किंग नाहीये का? सॉरी मॅम, आमच्याकडे पार्किंग नाही. ॲक्च्युली आमचं हॉटेलच इलिगल आहे. Oh gosh, oh कधी पण बुलडोझर चढवतील. Oh gosh. ॲक्च्युली चढवायला आले होते, पण त्यांना पार्किंग नाही मिळाली म्हणून परत गेले. Oh gosh. Oh gosh. Onkar, is this order? Yeah, This is very cheap, huh? No. Very cheap. ऋत्वी. They don't have in parking, yeah. ऋत्वी, इन फ्रंट ऑफ हॉटेल देर इज अ पान टपरीवाला. What panted? पान टपरीवाला तो माझा मित्र आहे. मी तुला सांगेन आपल्या गाडीकडे लक्ष ठेवायला. काही काळजी करू नकोस, इथे सगळे ओळखतात मला. हे वरच्यावर येतात इथे. Seriously, ना Onkar? इट इज सेफ. Safe आहे ना? सेफ म्हणजे तुझं हृदय माझ्याकडे जेवढं सेफ आहे तेवढं सेफ. सच क्यूटी या. या मी सांगते ड्रायव्हरला. ओके ओके. तुझा हात बघू जरा. ये बस. ओ माय सिपर. आय एम सो सॉरी. Yeah. आय एम सो सॉरी. तू हॉटेलमध्ये सिपर का घेऊन आलीस? आणि मी येत आपल्याकडे. तुला खरं सांगू का? Yeah. तू ना टायटॅनिक मध्ये असली असतीस ना, टायटॅनिक कधीच नसती बुडली. Why? तुला बघून तो आईसबर्ग आधीच वितळला असता ना. आणि म्हणे प्राजक्त तळल्यानंतर निम्मी गाडी Are you okay ना बाबा? आय एम टोटली. तू आल्यानंतर मी MK ओके काय? ऋत्वी, या. एक मला प्रश्न पडलाय. कसं आहे मला कळत नाही, तू एवढी गर्भश्रीमंत, तू माझ्यात असं काय पाहिलंस? ऍक्च्युली तुझ्यात काहीच नाहीये. काय? No, I didn't mean like it. मला तसं बोलायचं. I explain बाबा, I explain it, okay? काहीच नाहीये हे एक्सप्लेन करण्यासारखं, पण काहीच नाहीये. No, 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 no. काहीच नाही आलं, तू काय सावरणार आहे? लिसन ना बाबा, लिसन ना. ऍक्च्युली काय आहे, मला तुझा जो साधेपणा आहे ना तो भोवला. ओके. भावला. या थँक्यू सो मच. हा मॅडम, काही ऑर्डर वगैरे तुमची? या बया. वन एगिलो ऑलिव्ह फ्रॅपेचिनो अँड सॉस स्टिक विथ टर्टर सॉस अँड सीझर ड्रेसिंग प्लीज. हे काय आणले आज तुम्ही? जे तुला माहित नाहीये ती. अच्छा, पण कळलं काय? काय?
मसाले भात, ट्रॅफिक जॅम, गुलाबजामुन. डिश कळली काय? नाही, तुला पण नाही येते. कसं आहे ऋत्वी, या बाबा. तुझी आता डिश इथे मागितली असती, इथे नाही मिळणार आहे. अगं ज्यांच्या हॉटेलसमोर कधीही बुलडोझर येतं, म्हणजे ए आया रे म्हटल्यावर लगेच आवरता येईल अशाच डिशेस मिळतात इथे. वडापाव, मेदू वडा, शिरा, उपमा, पव, उपीट, फार फार तर ब्रेड पॅटीस. गर्ल लाईक मी, सिरियसली उपमा, गर्ल लाईक मी. ओके ओके, I आपण त्यांना can't. फॅन्सीतल्या फॅन्सी चॅलेंज म्हणून सँडविच करायला सांगूया. Yeah, that sounds good. Yeah, Good, good. yeah. Sandwich, please. One sandwich, please. बाया आणि तू काय घे? तुला भूक नाही लागली का? मला खूप भूक लागली आहे, Then. प्रेमाची. Oh, you're such a cutie. Yeah, not a hug. Yeah. यायचं नाहीये. खूप भूक लागली. Yeah. प्रेमाची म्हणजे कोणी माझ्यासमोर प्रेम आणून ठेवलं ना. You're so funny. ऋत्वी यार, आपण लग्न एकदम थाटात करूया. या. आपण लग्न म्हणजे लंडनला जाऊया, लंडनला लग्न करूया, तिथेच थांबूया. मग मी असं ना ओव्हरकोट घालून, टाय घेऊन, पाईप घेऊन वगैरे असा फिरत असेल. तू पण येशील तिकडे काय? No, बाबा. I have another plans. Okay. ओके, मायामीला जाऊया. No, बाबा. I have another plans. सांग, Okay. सांग. Actually काय आपण लग्न करूया. ओके. देन आपण लग्न करून आपण सगळं विकून टाकूया आणि आपण भीक मागूयात. अंकार, मला भीक मागायची आहे. कळलं? काय? ओंकार, मला भीक मागायची आहे. भीक. कशाला भीक मागायची? येस, बिकॉज आपलं पॉडकास्ट झालं तर आपण पॉडकास्ट मध्ये काहीतरी सांगायला हवं ना, म्हणून आपण भीक मागायची आहे. तुला पॉडकास्ट मध्ये सांगण्यासाठी भीक मागायची? या ओंकार, यू नो, आय सॉ वन पॉडकास्ट. तिथे ना एक माणूस होता, भिकारी होता तो. आय टेल यू, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि देन तो फेमस झाला. या ओंकार, आपल्या दोघांचा पण व्हिडिओ असा बाहेर आला ना, तर लोकांना आपल्याकडे बघून आहे ना अशी दया आली पाहिजे, कीव आली पाहिजे आपली. कशाला? आधी येते ती माझ्याकडे बघून लोकांना. कशाला आली पाहिजे? आपलं कपल बघून ना त्यांना आनंद व्हायला पाहिजे ना. आणि आपण ऑलरेडी मोठे आहोत, परत गरीब म्हणून मोठे होण्यात काय फार? ओंकार, दॅट्स माय ड्रीम. दिस इज युअर ड्रीम? या, दॅट्स माय ड्रीम. गरीब होणं ड्रीम आहे? या. भीक मागणं ड्रीम आहे? या, माझा एक असा खडबडलेला नवरा असेल अँड देन वी बोथ आपण असं भीक मागू रस्त्यावर आणि मग लोक आपल्याला हात चाल निकाली दॅट सेफ फूट असं करतील. काय साला स्वप्न आहे यार? कशासाठी आहे ती स्वप्न मला खरंच कळत नाही. अगं चांगलं घर आहे आपल्याकडे, बेड आहे, त्या बेडवर मस्त लोळून पिडून पडू, 4-5 बंगले आहेत आपले. कशासाठी? बट देयर इज नो फन ना. तुझ्या फनच्या संकल्पना जरा वेगळ्या आहेत. या, समथिंग क्रिएटिव्ह. या, हे क्रिएटिव्ह नाहीये. आपल्याला भूक लागेल ना तेव्हा तू कुत्र्याच्या तोंडून पोळी पळव. ए गपगा, गप रे. काय बोलते अगं तू? काय बरी आहेस ना? तू कुत्र्याच्या तोंडातनं पोळी काय पळव? दिस इज रोमॅन्टिक ना बाबा. मी कुत्र्याच्या तोंडातनं पोळी पळवणं हे रोमॅन्टिक आहे? मी वेगळी स्वप्न बघत होतो. मस्त कुठेतरी प्रागला जाईन, पॅरिसला जाईन, आयफेल टॉवर बनेन. तर तू काय मला सांगतेस कुत्र्याच्या ह्याच्यातली पोळी पळव? या. सरीला हो म्हणा. का? तुमच्यातलं टॅलेंट ओळखलंय तिने. ए गप रे. गप्प बस. मॅम, तुमचं सँडविच. बाया, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? हिरवी चटणी. Ew! What do you mean? Hilvi? हिरवी चटणी. हेच परत इंग्लिश ऍक्सेंट मध्ये सांग. ग्रीन चटणी. Oh my gosh, I can't eat this. तुमच्याकडे ते फ्रेंच मध्ये सॉस नाही आहे का? नाही माहिती मला, नाही माहिती. फ्रेंच मध्ये सॉस बाबा, आय कांट ईट दिस. नो, माझे टेस्ट बड्स आहेत ना त्याच्यावर इफेक्ट होतो. या. हा सौंदर्याचा समुद्र जरा जास्तच खारट नाही? मला त्यात पोहायचंय. तुला काय करायचंय? निघ ना इकडनं, जा ना. But
राहू दे I can't. You eat this, yeah. ऐक 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 I ऐक can't. Oh my हे बघ gosh. हे बघ आता तुला फ्रेंच मदर सॉस नाही तर तू इथे खाऊ शकत Listen, नाही listen बाबा, तुला ते हे माहितीये का? साऊथ सुदान देश माहितीये का? आहे ना का गेला तो पण No, no, no. आहे ना, तो जगातला सगळ्यात गरीब देश आहे. You know ना that? मग त्याचं काय त्याच्यात आपण जायचं आहे आणि तिथे ना काय होतं, हेलिकॉप्टर मधून पाव टाकतात खाली, लोक भांडतात, मारामाऱ्या करतात, मर्डर्स होतं. माय गॉड, आपण तिथे सेटल होऊया आणि तू माझ्यासाठी पाव आण. तिकडे मारामारी करत मी पाव आणू पाव आण. इथे बाजूला 2 रुपयाला मिळतोय पाव 2 रुपयाला तिकडे वेगळी भांडणं चालू आहे. तू घे ना पाव भाई, तू घे, मला नको, तू घे बाई, कडक पण घे, अशी भांडणं सुरू आहेत तिकडे. तिकडे जाऊन मी मारामारी करून पाव, एक्सपिरियन्स साठी अरे यार. कसला डोंगलाचा एक्सपिरियन्स हवाय तुला? पॉडकास्ट मध्ये काय सांगूया अंका? अरे नको सांगू ना पॉडकास्ट मध्ये. तुला कशाला काय सांगायचंय पॉडकास्ट मध्ये? सगळ्यांना दुःख का मांडायचंय पॉडकास्ट मध्ये? बरं सोड, खरं खरं कशाला सांगतेस, खोटं सांग. बट दिस इज नॉट रिअल. नो, पण खरंच काय आहे यार? खरं टचच नाहीये ना अंकार त्याला. मला ना ते जगायचंय. ऐक ना आय सॉ द पिक्चर. त्याच्यामध्ये लोक पाईप मध्ये राहतात, तिथेच कपडे घालतात, वाळत वगैरे. आपण तसं राहतोय. ओके, नाही नाही नाही, पागल झाली आहेस काय? पाईप मध्ये काय राहा? मग आपण एक काम करूया, आपण ना झोपडीमध्ये राहूयात. तिथे पाऊस पडल्यावर पाणी गळेल आणि मग आपण वाट्या लावूयात, चमचे लावूयात, द बाल्टी काइंड ऑफ थिंग ते लावूयात. त्याच्यात तुझ्या पाणी बंगल्याला वर करूयात. भोकं पाड ना, वर भोकं पाड बंगल्याला. तिकडनं जो पाऊस येईल ना, मी आ करून उभा राहीन त्या भोका खाली वाटल्यास. ओके, पण ओंकी नको ना ग. लिसन ना बाबा, काय? त्याच्यात रिअल टच नाहीये ना. ओके फाईन चिलॅक्स या बाबा, चिलॅक्स. ओके फाईन. नको तेव्हा मिठी मारू नको. नको तेव्हा मिठी मारू नको. नको तेव्हा मिठी मारू नको. ओके, लिसन आपण एक काम करूया, आपण ना मरीन्सला जाऊया. ओके, आणि तिथे मी बाटल्या उचलते, तू लोकांच्या कानातले मळ काढ. मी लोकांच्या कानातले मळ काढू? या बाबा. अशी आहेस जरा पागल मुलगी. हे बघ, पैसे देऊन क्रिएट केलेली गरिबी असते ना, त्यात आनंद असतो. खऱ्या गरिबीत आनंद नाहीये. प्लीज येऊ का? आपण जेव्हा TMW मधनं चुलीवरची भाकरी खायला जातो ना, तो आनंद आहे फक्त. खरंच चूल फुकायची वेळ येते आणि तोंडात जेव्हा धूर जातो ना, तेव्हा कळते गरिबी काय आहे ते. कळलं का? पैसे देऊन जा ना तुम्ही. मला हॉट्स मध्ये राहायचं आहे, मला बाकड्यावर बसायचं आहे, मला हे थापायचे, गोबर थापायचं आहे, आय विल डू दिस, आय विल डू दॅट. ते करा, ते छान आहे. पण जेव्हा रोज तसं करावं लागतं ना, तेव्हा कळतं गरिबी काय आहे. प्लीज या. ओंकार प्लीज नाही. आनंदाने कोणी गरीब होत नाहीये आणि परिस्थितीमुळे गरीब होत आहेत लोक. मूर्ख कुठली? मला भिकेचे डोळे मी फक्त ऐकलं होतं, आज बघतोय. काय सर, मी डोक्यात मी काय विचार केलेले. सगळ्या देशातनं जाऊन फ्रीज मॅग्नेट आणि चिकटावीन सगळ्या फ्रीजला. सगळं गेलं. काय स्वप्न होती माझी, मस्त पैकी तिकडे मायामी बीच वर यार धावेल. ही तू मला काय सांगतेस? लोकांच्या कानातले मळ काढ. मी माझ्या कानातला मळ नाही काढला कधी. मी लोकांच्या कानातले मळ काढू? प्लीज ओंकार प्लीज काय नाही. मला नाही, तू निघ बाबा. हे असली सेम काय सेम तुम्ही सगळे बॉयज सेम असता. ओके, तुम्हाला सगळ्यांना माझा पैसा हवाय. हो या, आय जस्ट वॉन्ट टू टेल यू, कोण गेट आउट. तू घेणार? यू जस्ट गेट लॉस्ट. तू गेट लॉस्ट. यू गेट लॉस्ट. मला मग सांगू, एक मंडपाचं कापड गुंडाळून आलीये. मला सांगते 28 नंबरची पोरगी सुद्धा इज्जत काढून गेली. बिचारा 3 डॉट. ए गप्रे गप. कशाला येतोस तू? तुझ्यामुळे तू नरटी लावतोस मला. तू एवढे अवघड पेपर सोडवायला घ्यायचे कशाला तुम्ही? बस तुझ्या हॉटेलमध्येच येणं बंद करणार आहे मी. त्यापेक्षा नशीब बदलते का बघा. अरे तुला मी आणतो बुलडोझर आणि तुझ्या हॉटेलवर टाकतो. गप्प, एकच मिनिट थांब. या राजू, हा. तुझ्या बंगल्यावर मामा म्हणून येऊ काय ग? मी काम मला सगळं येतं. झाडू काढता येते, हे लादी पुसता येते, गार्डन साफ करता येतं, सगळं येतं. एकदम खूपच छान परफॉर्मन्स होता. व्हेरी वेल डन. थँक्यू. बघ आपल्या हासारसे काय म्हणतात प्रसाद दा. श्रमेश, आम्ही ना तुझ्याकडे ते वरून फेकलेल्या पावासारखे बघत असतो. मी भिकाऱ्यासारखी वाट बघत असतो.
लाजवाब, मजा आली, खूप मजा आली. शिवा कडक. थँक्यू सर. थँक्यू सो मच. काय बेरिंग पकडलं होतं आणि भयंकर कॉन्फिडेंटली कॅरी केलं स्वतःला. दिसतेस पण खूप गोड. मजा आली. राऊत, या सिरीजमध्ये तुझं कौतुक करणं थांबवलं पाहिजे, कारण तू ती बापच करतोस ही सिरीज. मजा आली. आणि इथे मी वाचतोय संकल्पना शुभांकर मोटे. येस. वा 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 वा. शुभंकर मोटे हा सचिन मोटे सरांचा मुलगा आहे आणि तो खूप दिवस आपल्या सेटवर येतोय आणि फायनली त्यांची कॉन्सेप्ट आलेली आहे. येस. सो शुभांकरचं खूप मनपूर्वक स्वागत आपल्या कुटुंबामध्ये. जोरदार आपण तयारी टाळ्या वाजवूया आणि अशी आशा करूया की येणाऱ्या वर्षभरात तो वडिलांना क्रॉस करेल कॉन्सेप्ट्समध्ये. वा 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 वा. तथास्तु तथास्तु तथास्तु. मंडळी, विक्रम वेताळच्या गोष्टी आपण भरपूर ऐकल्या, पण आज आपण एका वेटरच्या गोष्टी ऐकणार आहोत. त्यामुळे तुम्ही सजीव हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. थँक्यू सर, थँक्यू. नाही 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 सर, सर थँक्यू सर. चाकळदांडे साहेब, तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून माझं गोष्ट ऐकायला तयार झालात ना, त्यासाठी खूप थँक्यू सर. खूप खूप थँक्यू. म्हणजे केवढं थँक्यू. आता ऐकायला तर पाहिजे. पिक्चर बनवायची म्हणलं गोष्ट ऐकायला लागेल की. हा, ते आहे. गोष्ट ना ऐकता कसा काय पिक्चर बनवणार. नाही नाही नाही. पण जोरदार झाला पाहिजे बरं का. हो हो. कचकाडा पिक्चर झाला पाहिजे एकदम. येस येस. झनाटा झाला पाहिजे. सनाटा म्हणजे सर कचकाडाच आहे picture. सोडायचंच नाही आपलं. थिएटर मध्ये दुसऱ्या कोणाचं पिक्चर असलं की नाही सगळं मागं पडलं पाहिजे आपल्या. अरे सर बस, तुम्ही तो हेच आहे सर, झनाटा. कचकाडा झाला पाहिजे. एकदम कचकाडा. जोरदार होऊन द्या. फॅमिली ड्रामा असला लिहिलाय ना सर कचकाडा. लोक हसता हसता कधी रडायला लागतील ना, त्यांना पण कळणार नाही सर. काय सांगताय. वा, 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 असं वा. आधी काही खायला वगैरे मागूया का? सांगू की सांगू. वेटर 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 आला. अरे देवा. बोला की काय पाहिजे खायला. ही द्या. पहिलं 2 कॉफी द्या. कॉफी देऊ का आधी? हा, आणि खायला काय सांगायचं. ही द्या. फव द्या 2. फव देऊ का फव मग? द्या 2. हा, देतो बरं का. मला जरा यायला टाइम लागला तर मग माझ्यावर खवळू नका बरं का. नाही नाही तसं तर काय तो नाही. काय कोण मीच आहे ऑर्डर घ्यायला आणि ऑर्डर परत आणून द्यायला पण मीच आहे. बाकी दुसरं पोर नाही तर कोण. मग मला माझंच येऊन करावं लागणार आहे. चालते चालते असू द्या. आधी मग कॉफी आणू का मग फव आणू मी आधी? तुझ्या जनाची हा, जे पहिलं होईल ते आणा. असं काही नाव काय म्हणलं तुझं. बाबा नाव आहे माझं. बाब्या होय. बरं, बाब्या. बाब्या. आणजी काय असेल ती लवकर. आणतो बरं का. हा. कॉफी झाली तर कॉफी आधी आणतो, नाही तर मग फव आधी आणतो. काय पोर गेल्या का. हा हा सर. असली पोर नाही ती बघायला मिळत बरं का. नाही नाही नाही. एवढं प्रामाणिक होत का. हा हा, बघून ठेवा. सुरू करू सर. करा सुरू करा सुरू करा. हा, तर सर पिक्चरचं नाव आहे पाकातला हलवा. काय नाव आहे. पाकातला हलवा. पाकातला हलवा. हा सर, पाकात ते सध्या गोड ते पदार्थांची नावं ठेवायचा ट्रेंड आहे ना. होय का? गुलाबजाम, गुलकंद, रांबा, हे जलेबी. तर म्हटलं एक जरा ट्रेंड फॉलो करूया. तसलं आहे होय. हा. तसलं करताय का तुम्ही. तसलं आहे, हा. ट्रेंड भारी आहे मग. भारी आहे हा. मग विषय नाही. चांगला आहे मग. हा. पाकातला हलवा. तर सर स्टोरी आहे आपल्या हृदयेंद्र नगरकर आणि हृदया नगरकर यांची. हृदयेंद्र. हृदयेंद्र हृदयेंद्र हृदयेंद्र. हृदयेंद्र. सोपं ठेवा की हो. हा. पप्या ठेवा. हा, बाब्या ठेवा. हृदय रेखा ठेवा. बाब्या रेखा कसं जुळतंय की नाही हो. नाही सर, हृदय ते नाही हो. सध्या सर कठीण नावांचा ट्रेंड आहे ना सर. हा. हा, म्हणजे पर्जन्य, तक्षशिला, इक्ष्वाकू. त्यानं चालतो पिक्चर. त्यांनी हे होणार. पिक्चर चालणार. ट्रेंड फॉलो मग- करायचं. मग तुमच्या ह्यानं करा मग. हा. करा ट्रेंड बिंड तसं करा सगळं मग. हा, तर सर आपला हे पाकातला हलवा. पाकातला हलवा. गोष्ट सुरू होते तेव्हा हृदयेंद्र आणि हृदयानी सर एक महाबळेश्वरला खूप मोठं फार्म हाऊस घेतलेलं आहे बर. आणि त्याची वास्तुशांत आहे. बर. आता ह्या दोघांनी त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या मुंबईच्या घरात बोलवलंय. आता हृदय नगरकर हृदयेंद्र नगरकर जो आहे त्याची फॅमिली आहे नगरची. बर. आणि आपली हृदया जी आहे ती मूळची नार्वेकर. सो तिची फॅमिली आहे कोकणातली.
बर. तर इथे आपण काय करतोय, नगर आणि कोकण हे दोन लहेजे आपण इथे फिल्ममध्ये मिक्स केलेले आहेत, दोन कल्चर आपण इथे मिक्स केलेले आहेत. असं, म्हणजे दोन्हीकडचा ऑडियन्स आपल्या पिक्चरला येणार आहे आणि ही दोघं मुंबईत राहतात, सो मुंबईचा ऑडियन्स आणि शहरातला ऑडियन्स पण एक येणार आहे सर. तिने किशात घातली ती तिने की लगा ही बेस्ट केलंय तुम्ही. आणि ती ही पोरग कुठलं नगर अहिल्यानगर का? अहिल्यानगर सगळे बघणार ठीक आहे, मग चालते. हा, मग चालते. कॉफी आणली तुमची, तुम्ही कॉफी म्हणला होता आधी, मग कॉफी घेऊन आलो. फव नाही आणलं मी, कारण फव अजून थंड आहे ती. चालेल, तर कॉफी तेवढी कुठं गेली, हाय ती तेवढी प्या. हा, थंड करू नका. नाही. थंड कॉफीमुळं मग खून होतो. काय काय ऐ काय बाब्या, उपीट देऊ का अजून आणून, काय नाही खायचं? नाही नाही, काय म्हणला आता? मी काय म्हणलं, उपीट देऊ का म्हणलं तुम्हाला थंड खायचं? कॉफीचं काय म्हणला? हा, थंड कॉफीमुळं खून होतो, माणूस माणसाला मारून टाकतो. कॉफी थंड करू नका. हा सर, सर तर हे आपण महाबळेश्वरला सगळे निघालेले आहेत सर, आपले हृदयेंद्राची फॅमिली आणि हृदयाची फॅमिली. आता ही फॅमिली पण सर खूप मोठी आहे सर. म्हणजे हृदयेंद्राच्या फॅमिलीमध्ये आहेत काका, मामा आणि काकांची बायको, मामाची बायको, त्यांची 2 मुलं, आजी आणि आत्या. कोण कोणाच झालाय? खून कोणाचाच नाही झाला सर. बाब्या नाही का आता आला काहीतरी म्हणला, ती कॉफी पेल्यामुळे खून झालाय, ती कोणी कुणाला मारला असं? अरे सर काय, मला नाही माहिती सर. मी वाचू का पुढे? वाचा वाचा. हा, वाचू ना? वाचा, हा, वाचा. कुठपर्यंत ऐकलंय सर? ही ती होतं ना, ही पाकातला हलवा. पहिल्यापासून वाचतो सर. वर वाचा, वर वाचा. मध्ये नको लय. हा, नाही, पटापट आपलं जेवढं असेल तेवढं सांगा. हा. तर मग सर हृदयेंद्र आहे, हृदय आहे, त्यांनी घर घेतलेलं आहे, फार्म हाऊस घेतलेलं आहे, त्याची वास्तुशांत आहे. सगळे आता निघालेले आहेत हा, आणि सगळे मुंबईवरनं महाबळेश्वरला निघाले आहेत. इथे आपलं ट्रायव्हल सॉन्ग आहे सर, हा. पिकनिक सॉन्ग. बर. इथे आपण काय करणार, इथे सगळ्या कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होणार गाड्या थ्रू आणि महाबळेश्वरला गाडी पोहोचणार आणि सगळे महाबळेश्वरला फिरत असताना, बाब्या आला. बाब्या नाही आला सर महाबळेश्वरला, सगळे महाबळेश्वरला फिरत असतात. ही तुमचं फव राहिली होती, ती फव मी तुम्हाला आता आणून दिली. वाईज गरम करायला 10 मिनिटं लागतात ना, ती 10 मिनिटं घेतली, फव गरम झालं. तुमची ऑर्डर मी पूर्ण केली, Thank you. कॉफी पण झाली, फव पण. बाब्या. बोला की. काय म्हणला तुम्ही? कॉफीमुळे काय ती खून होतो म्हणला? काय थंड कॉफीमुळं खून होतो साहेब, नुसत्या कॉफीमुळं नाही होत. माणूस माणसाला मारून टाकतो मग त्याच्यामुळं. कस काय म्हणजे? ती माझ्या बापाला आहे का नाही, हं. त्याला गरम कॉफी पियाची लय सवय होती, तर ती माझ्या आईला सारखं कॉफी मागायचा, गरम कॉफी दे, गरम कॉफी दे. तर माझी आई आहे का नाही, त्याला गरम कॉफी द्यायची. पण माझं बाप आहे का नाही, लय आगाऊ होते. ती आहे का नाही, थंड करायचं कॉफी आणि मग पियाचं. ती म्हणजे लय उशिरा पियाचं. कॉफी थंड झाली की मग परत लय चिडायचं. मग ती माझ्या आईला लय मारायचं, कारण कॉफी लय थंड व्हायची. मग ती आईला मारायचं सारखं मारायचं. एकदा मग मी लय बघितलं आणि मग माझ्या आईला वाचवण्यासाठी माझ्यातलं लेकरू बाहेर आलं आणि मी आणि आईनं मिळून बापाच्या कॉफीमध्ये विष टाकलं आणि बापाला मारून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या. तुम्ही फव खा. हे ब्रा, ओ बोला की साई. तो आतला टेबल बघ जा. त्यांची 2 ऑर्डर पटकन चल. दिलेली आहे ती. चालू द्या साहेब. हां तर साहेब आपली महाबळेश्वरला गाडी पोचलेली आहे. सगळे गाडीतनं निघालेले आहेत, आता मार्केटमध्ये शॉपिंग करतायत आणि मज्जेत आहेत सगळे. 3 बोड्या कोणाच्या पुरल्या मग? 3 बॉड्या नाही पुरलेल्या सर. आपण आता एक मारलाय, 3 बोड्या कशा काय पुरल्या? मला नाही माहिती सर. हे जे बोललेला जर तो खरं असेल तर त्यांनी आता खरं जेलमध्ये असलं पाहिजे. ती सोडावं, ती महत्वाचं नाही. ते महत्वाचं आहे. ते कसं महत्वाचं नाही सर? तुम्ही लेखक आहे ना? हा, मी लेखक आहे. डोकं लावा की जरा. काय जर एक माणूस मिळालाय, 3 बोड्या कशा पुरल्या? सर मी माझ्या ह्याचा लेखक आहे सर, मला ते नाही माहिती सर, खरंच नाही माहिती सर. अरे तुमचं कळलं की हो, तुमचं काय होणार आहे? महाबळेश्वरला पिकनिक सॉन्ग होणार आहे सर. कळलं हो तुमचं. महाबळेश्वरला पिकनिक सॉन्ग होणार काय? घरातली सगळी गेले ती हातात हात घेऊन नाचणार, दमणार, गाडी पकडून घरी जाणार. काय वेगळं आहे तेव्हा? सर वेगळं आहे सर.
तीन बॉड्या कोणाच्या पुरल्या? सर नाही माहिती सर, मला खरंच नाही माहिती सर. एक माणूस मिळालाय, तीन काय होतंय माहितीये का? ही येतंय सांगून जाते, माझ्या डोक्यात भोंगा लागलाय, पांजाळल्यागत झालंय मला. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्यानं कसं एका ह्याच्यात सांगून टाकलं का नाही, हा हा जीव मोकळा होईल. हो अर्धवट सांगते ती, येते का लक्षात तुमच्या? तर मग जाऊ द्या ना त्याला. जो अर्धवट सांगतोय त्याच्याकडे का लक्ष देताय? ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे त्याच्याकडे लक्ष द्या ना सर. असंच होतं सर, जे अर्धवट सांगतायत ना त्याच्या मागे जग चाललंय. ज्याला गोष्ट पूर्ण करायची आहे तो कोणाला नको आहे सर. सर प्लीज सर, प्लीज एकदा माझी गोष्ट तर ऐकून घ्या ना सर, प्लीज सर. सर हा हां सर, सर का कुठपर्यंत ऐकलंय तुम्ही? हे ह्याचे ते पाकातला हलवा. पाकातला गुलाबजाम. पाकातला गुलाबजाम नाही सर, हलवा हलवा सर. हा, हलवा. हा, आणि त्याच्या सर, म्हणजे- पाकातला हलवा सांग. सर 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 म्हणजे तुम्ही आधीपासून काहीच ऐकलं नाहीये, मी खूप सांगितलंय सर. नाही नाही तसं नाही, ही आपलं पटापट सांगा, वरवर सांगा, आपलं काय विषय नाही. बर बर. काय होतंय माहितीये का तुम्हाला? कळते काय होतंय? ह्यो येतोय गोष्ट सांगतोय, म्हणजे ह्यानं एक मारलेला आहे, तीन बॉड. आपण बाब्या सर बाब्या सर बाब्या, हे बाब्या इकडे सर आपण अजून विचारून काय घेऊ, माझं कसं तुम्हाला होतंय? खायला द्यायचं आहे हे का? बघा, म्हणजे उपीट आहे, शिरा पण आहे, नाही, नाही, शिराच नको. त्याच्यामध्ये ऐक की, पायनॅपल. थांब बाब्या, जरा, ऐक ना बोला, बाब्या. थांब जरा. ही तर बस, तुम्ही जरा उठा, सर काय बाजूला जरा इकडे उठा जरा, इथं बस. नाही अरे उठा की जरा, थांबा ना तुम्ही यार. मी तीन बॉड्या पुरल्या ते. मी बसलं मग की अरे बस ना बाबा इथं. मालिक माझा लय श्री बस पडायचं, बस बस. हे बघ, आता मी सांगस तोवर इथनं उठायचं नाही. नाही. मग मालकांना अरे बाप मी विचारतोय तेवढंच सांगायचं आता. बोला की मग. एक जण मेलाय, तीन बॉड्या कोणाच्या पुरल्या ते? काय झालं साहेब, माझा बाप ऐका नाही, त्याला ऐका नाही, गरम कॉफी प्यायची. ए परत नको पहिल्यापासून सांगू, झालं ते कळलं मला. तू तू सांगू त्याला, तू इकडे उभं राहा माग. कॉफी थंड झाली तेव्हा त्याच्यात आधीच इष्ट टाकलं होतं ना, हं. तर ती कॉफी पिताना तेव्हा त्यानं मरायच्या आधी मॅथ्यूज केळीवाल्याला घरी केळी घेऊन बोलावला होता. एक 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 तुझ्या केळीवाल्याचं नाव मॅथ्यूज आहे? सिरियसली? तो वसईचा होता ना, त्याच्यामुळे त्याचं नाव मॅथ्यूज होतं. तर त्यानं त्या सांगू द्या, मध्ये- मध्ये माझ्या थांबू. ऐका नाही, कॉफी पिता पिता मॅथ्यूजला म्हणला केळी आणतोस का? तर ती केळी घेऊन येत होतं. आणि जेव्हा ते आलं तेव्हा माझा बाप ती इश पिऊन खाली घरात पडला होता. ती मॅथ्यूजनं बघितलं. मग मला आणि माझ्या आईला काय करायचं ती कळना झालं. मग मी म्हणलं आता माझ्या आईला वाचवण्यासाठी तिच्या लेकरालाच काहीतरी करावं लागल, म्हणून मग ऐका नाही त्या मॅथ्यूजला दरवाजात आल्या आल्या ऐका नाही 2 दाराच्या मध्ये असं अडकवून लॅच लावून मग चिरडून मारून टाकलंय मॅथ्यूज. मग त्याच्यानंतर माझ्या बापाची बॉडी घरात पडली, मॅथ्यूज आणि त्याच्या हातातली केळी घराच्या बाहेर पडली. दोन बॉड्या झाल्या त्या. दोन बॉड्या झाल्या त्या. दोघांनी आहे का नाही साहेब, त्या दोघांनी आमच्या गार्डन घराच्या मागे जी होतं त्याच्यामध्ये पुरलं. आणि तिथं कोणीतरी बघितलं, आणि तिथं तिसरी बॉडी तुम्ही पुरलेली आहे. अहो तीन body एक्साइट झाल्या काय ते. होताय तीन body सर? झाल्या ते. अरे एक्साइट काय होताय? 3 बॉड्या त्यांनी 2 मर्डर केलेत सर. हे करू दे हो, त्याचं काय नाही. तिसरा कोणी बघितलंय ते सांगा मला. नाही तेव्हा मग आम्ही हाय का नाही बॉड्या पुरून मग शहर सोडून गावी निघून गेलो. मग तिसरी बॉडी कोणाची पुरली? आम्ही गावी गेलो का नाही तेव्हा मग माझ्या बापाच्या बहिणीचा म्हणजे माझ्या आत्याचा फोन आला. हा म्हणजे आत्याला सगळं कळलं, आत्याचा काटा तुम्ही काढलाय, आत्याला तुम्ही तिसरी बॉडी आत्याची आहे. नाही, आत्याचा असा चालता फोन, बाब्या कसा विचाराय. हे कशाला सांगतोयस मग? याची काय गरज आहे सांगायची? गप्पा बस ना, मग महत्वाचं आहे ते सांग ना. सर तुम्ही बॉड्यांचं गेसिंग गेम खेळू नका इथे, खूप डेंजरस वाटतंय हे ऐकायला. हे जर खरं असेल ना आपण पण अडकू सर. काय नाही अडकत तू, मला कळलं पाहिजे. तुम्ही मला सांगा पुढं. आता तिसरी बॉडी कोणाची आहे? की माझ्या बापाला कॉफी पियाची सवय आहे परत ना. नको रे, परत पहिल्यापासून कुठे सांगतोयस तू? सांग ना तिसरी बॉडी नाव घेऊन. थांबशील का जरा आता? ती बापानं मॅथ्यूज केळीवाल्याला बोलावलं ना, तेव्हा बापानं माझा फोन लावला होता त्याच्या मैत्रिणीला विहानशीला. एक 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 तुझ्या बाबांच्या मैत्रिणीचं नाव विहांशी आहे? आता सध्याचा ट्रेंड आहे ना, सगळे अशीच नावं ठेवत्या ती. हा
पण ते काय आहे ना साहेब, ते काय साधा फोन नव्हता. माझ्या बापाला लय हाऊस होती, त्यानं व्हिडिओ कॉल केलता विहानशीला आणि त्याच्या हातात एका कप होता आणि दुसऱ्या हातानं केळीवाल्याला बोलावलं ना, तर मग फोन कुठं ठेवायचा म्हणून खिडकीवर ठेवून सगळं त्यानं माझ्या बापानं केलं ना. तर तेव्हा मग व्हिडिओ कॉल चालू होता ही मला आणि माझ्या आईला ना कळलं नाही. तेव्हा मग तिनं सगळं विहानशीनं व्हिडिओ कॉलवरनं सगळं बघितलं ना. तर ते तिच्यासमोर माझा बाप मेला आणि तिच्यासमोर मी मॅथ्यूजला मारला. तर तिला सगळं कळलं होतं. तर तिनं त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि मग मला आणि माझ्या आईला ब्लॅकमेल करायला लागली. मग मी तिला म्हणलं तू एक काम कर बाय, तू ना आमच्या गावाला ये, आपण तिथं भेटून मोक्ष लाव. तर तेव्हा ती आली मग तिकडं. तर आम्ही तिला तलावाजवळ घेऊन गेलो. तिला म्हणलं काय हाय भानगड ती सांग. तर मला म्हणली 1 कोटी रुपये द्या. तर माझ्याकडे तेव्हा 25च रुपये होते म्हणून व्यवहार फिसकटला. ह्या घडीला हे खरं आहे का खोटं आहे ह्यावर हे पण मला आता कळत नाहीये सर. नाही मला सर तुम्ही रडताय का सर? मला ही तिसरी बॉडी कोणाची होती? मग तेव्हा तिनं मग ती विहानशी म्हणली 25 रुपयात मी नाही तयार होणार, मी पोलिसांनी सांगणार. मग तेव्हा माझ्यातल्या लेकरानं आईला वाचवण्यासाठी विहानशीला तलावात ढकललं आणि तिची खूनभरी माग केली. म्हणजे काय? तलावातल्या मगरीनं खाऊन टाकलं तिला. तिला जर मगरीनं, अरे मग तिसरी बॉडी कोणाची पुरली? माझ्या सिनेमाची सर, माझ्या सिनेमाची बॉडी पुरतोय तो, हळूहळू माती टाकतोय सर. अरे यार तुमचं काय सिनेमा चाललंय? हे तर मेन सिनेमा आहे. अरे सर हे खरं आहे, हा जेलमध्ये पाहिजे. अरे तुम्ही जी बोलताय ती तुम्ही रचलेलं होतं. महाबळेश्वरला जाते ती डान्स भोगलं हे ना. त्यांनी सजा भोगली पाहिजे सर खरं तर. थांबा जरा तुम्ही. तिसरी बॉडी कोणाची होती मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. तिसरी बॉडी कोणाची होती? हिम्मतरावची. कोण हिम्मतराव? ती मी आणि माझी आई जेव्हा विहानशीला तलावात ढकलला का नाही, तेव्हा तिकडे बाजूच्या झाडावर हिम्मतराव मावाचं पोळं काढत होता. त्यानं बघितलं, त्यानं झाडावनं बघितलं, त्याला वरनं सगळं दिसलं. ते खाली उतरलं तेव्हा मी दगडानं ठेचून त्याला मारून टाकलं. कारण माझ्यात लेकराला त्याच्या आईला वाचवायचं होतं. त्याला मारलं आणि मग त्याच झाडाखाली मी त्याला पुरून टाकलं आणि मग 3 बॉड्या पुरल्या आणि मग माझ्या आईला मी वाचवलं. माझ्या आईला जर कोणी काय करणार असेल ना तर मग मी नाही मग त्याला सोडणार. मी सगळं करीन माझ्या आईसाठी. कोण आहेस तू? KGF चा रॉकी आहेस? माँ के लिए कुछ भी, माँ सबसे बड़ी योद्धा, हिरो नाही विलन. कोण आहेस तू? माझ्यासाठी सगळं करतोय, माझ्यासाठी सर काही पण बोलतोय सर. हा लेखक जरा शांत बसा. तुम्ही कळतंय का तुम्हाला? मी शांत. अरे स्टोरी बघा की काय आहे. हो सर. अहो गोष्ट थ्रिलर आहे सर आहे. सस्पेन्स. मी असं होतो डोळ्यातनं पाणी यायला लागले. अरे पिक्चर मगरी बिगरी टाकली ते. एकदम तुम्ही मारा की मग. का मारू? त्याच्याशिवाय कसा पिक्चर चालायचा मग? अहो सर खरंच आहे, आपल्याकडे आहेत ना वेगळ्या गोष्टी. अरे काय करताय का तुम्ही? केवढं ट्विस्ट दिले ती माणसं. तुमच्याकडे काय ट्विस्ट आहे हो? सर आहे सर आहे. अरे इकडे बघा की 4 मेले ती 3 पुरले ती. या कळणं झाले शेवटपर्यंत. तिसरं कुणाला पुरलंय, दुसरं कुणाला पुरलंय, कोण कुणाला मारतंय शेव. अरे लगा माझी नजर हल्ली नाही ह्याच्या समोर न लगा. तुमचं काहीतरी पुचा बाब्या मालकानं गोष्टी बघितलं. आणत बसलात. मला तिकडे बाप हुंड टाकतोय कधीपासून. चल जातो मी. बाप आला का चल पळ. माझा? आय नाही. आणि काय रे? बोलला की मला आई आली नाही आज भांड्याला. ती येणार आहे. ती आता हिम्मतरावकडे भांडे घासते. मग मॅथ्यूजकडे जाईल आणि विहानशी ताईनं पण आज बोलवले भांडे घासायला. ती भांडी पण घासायला जाईल. बाप काय म्हणतोय बघ तसं. त्याच्यानंतर लवकर. मग मी जातो लगेच. बाप्पानं बोलवलंय तर. दादा 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 इकडे दादा इकडे दादा इकडे. बोला दादा काय देऊ? ह्याचा बाप आहे जन्मापासून नाही. यानं सांगितलं आता काय बापाला खून केलाय, मॅथ्यू मारलाय. आई येडा येते. अच्छा तू येईल त्या गिरायकाला गोष्टी सांगत बसते. उद्या येऊन विचारा हीच गोष्ट. नाही सांगायचं. तुम्ही तुमचं काम करा, नका नागून अदालत याच्या. सर माझी स्टोरी सर. लेखक बसा बसा. हा तर करा महाबळेश्वर बंद. महाबळेश्वर घाला चुलीत. नाही एक काम करा सर.
बाब्याची गोष्ट तुम्ही लिवाय घ्या. नाही सर, त्याचा खरं कबुलीचा बाब आपण लिहायला ती घ्या. नका सांगू तुम्ही. तुम्हाला जुळणार आहे का नाही? जुळणार सर. जुळणार आहे का नाही? शिका जरा पोराकडनं. लागा एवढूच पोरग आहे, काय गोष्ट काय स्टोरी लिहिलेली आहे. सर माझी गोष्ट पण तुम्ही जरा थांबा, ह्याच्या बापाला भेटलं पाहिजे मला. सर. ए, बाब्या सर. ए, बाब्या हो. प्रसाद सर, एक 2 स्किटच्या मध्ये पचकन एक नरेशन करून घेऊया काय व्हॅनिटी मध्ये? मी बाब्याला बोलवणार. वाजव. वा 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 वा, खरोखरच बाब्याची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग होती. एकदम जराटा परफॉर्मन्स, मजा आली. येस प्रसादा. काय शब्द आहे तो? कचकटा. काय? काचकड. कचकाटा. कचकटा. कचके असतं ना कचकाटा. एकदम कचकटा परफॉर्मन्स होता. खतरनाक. गोस्वामींसाठी आणि प्रथमेशसाठी भयंकर टाळ्या. टेरिफिक कॉन्सेप्ट होती, टेरिफिक. आणि कमाल प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी. सावत्या कडक. कडक. कारण तू आम्हाला रिप्रेझेंट करत होतास. तुझ्या फिलिंग जशा जातो तसं आम्ही त्याच्यात ह्याच्यात जात होतो. त्यामुळे तू जो पाकात लालवा बाजूला केला तेव्हा आम्ही पण बाजूला. राऊत मस्त, नेहमीप्रमाणे कडक. पीपी, तुझ्याबद्दल माझ्याकडचे शब्द संपलेत, कृती राहिली म्हणून मी येतोय. लाजवाब. सरांची परवानगी असेल तर अजून एका व्यक्तीला मला आज मंचावरती बोलवायचं आहे. चालेल? येस. अँथनी प्लीज स्टेजवर ये. मेकअप डिपार्टमेंट मधील अँथनी दादांसाठी जोरदार टाळ्या. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना माझं सांगणं आहे, जे हास्यजत्रेवर निस्सीम प्रेम करतात, जे हास्यजत्रेचे हार्डकोर फॅन्स आहेत, त्यांना हा चेहरा माहिती आहे. कारण अँथनी हे आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत आणि ते हॉटेलच्या स्किटमध्ये असतातच. प्रत्येक वेळेला मला अँथनीचा खूप हेवा वाटतो, कारण प्रत्येक वेळेला त्याच्यासमोर नवीन एक मुलगी किंवा 2 मुली असतात. पण आज अँथनी एकटा होता Yes. आणि त्याच्यासमोर लॅपटॉप होता. Yes. तेव्हाच मी ओळखलं की काहीतरी ट्विस्ट आहे. त्वरित होताच. थँक्यू अँथनी, थँक्यू. वा वा दादा, थँक्यू. अंतरी बाई. सोनाली ताई. अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम परफॉर्मन्स, व्हेरी नाईस गाईज. वा वा वा. तर मंडळी, हास्याचा हा प्रवास असाच चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.